स्वामी समर्थांचं एक संस्कृतात एक वाक्य आहे की दत्तमाला मंत्र जो आहे स्वामी समर्थांचा म्हणजे दत्त महाराजांचा त्यात दिलेलं आहे, स्मर्तगामी स्वभक्तानाम उद्भवता भव संकटात. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही संकटामध्ये असता त्या त्यावेळी तुम्ही त्यांचं स्मरण करता, त्या स्मरण केल्या क्षणी तुम्हाला ते गुप्त रूपाने मदत करतात. ओके ओके. पण ते गुप्त रूपाने कधी मदत करतील, तुम्ही त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. जोपर्यंत तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स आहे तरच तुमचा चेक वटेल. बरोबर. तुमच्या अकाउंटमध्ये नामस्मरण रूपी बॅलन्स नसेल तर तुमचा चेकच वटणार नाही. बरोबर आहे. मग माणूस काय म्हणतो, अरे माझं कामच होत नाही, एवढी डोकी फोडतो तरी पण होत नाही. अरे मूर्खा, पण तुझं अगोदरचं बघ ना. तुझ्या अगोदरची काही कर्म आहेत, तुझ्या अगोदरचे काही खड्डे आहेत, ते बुजल्याशिवाय स्वामी महाराज तुला मदत करणार नाही. किंवा इतर कुठलीही शक्ती असेल, सात्विक शक्ती म्हणाल तर ती उशिराने कार्य करेल पण तुमच्या आयुष्यात आनंद देईल. पण तांत्रिक शक्ती जी असते ती लवकर मदत करेल पण ते दुःखाचं कारण आहे. बरोबर. आज आनंदी आहे तुम्ही पण उद्या दुःख येणारच आहे, हे तर 100%. पण तुम्ही आज नामस्मरण कराल पण उद्या खड्ड्यात पडताना वाचाल तुम्ही. बरोबर. तांत्रिक शक्ती तुम्हाला आता खड्ड्यात पडताना वाचवेल पण पुढे मोठा तुमच्यासाठी एक खड्डा खणलेला असेल. बरोबर आहे. हे त्यांचं कार्य आहे. स्वामी समर्थांच्या पुढे कुठलीच शक्ती टिकत नाही असं आहे. आणि हे अनुभव म्हणाल तर माणसाला जीवनाच्या टप्प्यावरती अनुभव हे हवेत, त्यातून माणूस शिकत जातो. स्वामी समर्थ कोण आहेत तर प्रत्यक्ष दत्तावतारी नाही तर प्रत्यक्ष दत्तच आहेत ते. बरोबर बरोबर. एक संकल्पना आहे की आपल्या म्हणजे जे कोणी स्वामी समर्थांना मानणारा आहे, स्वामी समर्थांचा एक फॉलोअर खूप आहेत महाराजांचे, त्यांचं म्हणणं कसं आहे की दत्तावतारी श्री स्वामी समर्थ. स्वामी दत्तावतारी नाही तर स्वामी प्रत्यक्ष दत्त आहेत. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष दत्त म्हणूनच संबोधन करा. समजलो. मुख्याध्यापक हा मुख्याध्यापकच असतो, त्याला तुम्ही शिक्षक म्हणून बोलून चालणार नाही असं आहे. त्याच्यामुळे स्वामी महाराजांना आणि तुमचं आणि त्यांचं नातं आहे ना, हे एवढं खट्ट बॉन्डिंग पाहिजे ना की तुम्ही कुठेही असाल, अगदी पार दुबईच्या शेखकडे जरी अडकला असाल ना कैदेत आणि तिथं तुम्ही साथ घातलीत ना तरी ते तुमच्या मदतीला धावून येणार. धावून आलेले आहेत ह्याचे दाखले गुरुचरित्रामध्ये दिलेले आहेत. 14वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये जो सायनदेव होता त्याच्या मदतीला सद्गुरू धावून आले त्यांच्या मदतीला की बाबा तो यवन असेपर्यंत तुला तिथं तुझ्या अंगालाही झळ लागणार नाही. तो अध्याय जो आहे मेरुमणी आहे गुरुचरित्रातला 14वा अध्याय जो आहे तो अध्याय जे दत्त संप्रदायातले आहेत, स्वामी संप्रदायातले आहेत त्यांच्यासाठी मेरुमणी. तुम्ही ज्या वेळेला घरातून बाहेर पडता त्यावेळेला हा 14वा अध्याय एकदा वाचून घराच्या बाहेर पडायचं. त्या अध्यायाचा भावार्थ, त्या अध्यायाचा सारांश असा आहे की जवनवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथून. जोपर्यंत तू परतून येत नाहीस ना तोपर्यंत तुझी संपूर्ण जबाबदारी आमच्यावर आहे. हे अभिप्राय वचन त्या 14व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणून 14वा अध्याय मेरुमणी आहे गुरुचरित्रातला. तो तुम्हाला वाचायला जरी नाही जमला ना, गुरुचरित्र उघडायचं, स्मरण करायचं स्वामी महाराजांचं, दत्त महाराजांचं, आणि त्या 14व्या अध्यायातल्या प्रत्येक ओळीवरती फक्त बोट फिरवायचा, झाकायचं, नमस्कार करायचा आणि निघायचं. कारण मुंबईची पब्लिक, मुंबई म्हणजे रावणाची लंका. बरोबर बरोबर. जर तो घरी परतून व्यवस्थित आला तर घरचा, नाही तर हार्बर लाईनचा असं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तेवढा वेळ नसेल, तुम्ही बोटं फिरवायची, झाकून नमस्कार करून महाराजांचं स्मरण करून बाहेर पडायचं. तुम्ही घरी शाश्वत सुखरूप परत येईपर्यंतची जबाबदारी स्वामींची असते. बरोबर. दत्त महाराजांची असते. हा पण कसं आहे, तुम्ही योग्य कर्मात हवे. तुम्ही दारू पियाल, झिंगाल आणि स्टेशनवर पडाल तर ती जबाबदारी देवाची नाही. बरोबर. ती तुमची कर्म आहेत. हा कर्माचा प्रसंग आहे. तुम्ही जसे कर्म कराल तसे तुम्हाला ते रिटर्न मिळतात. समुद्रात आपण घाण टाकतो, ती घाण समुद्र आपल्याला व्याजासकट परत देतो. बरोबर. असं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे कराल ते चांगल्या कर्मांनी करा. महाराजांचं स्मरण चांगल्या हेतूने करा. काही लोकांचं असं आहे की बाबा, काही लोक नामस्मरण करतात दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी. अशीही भरपूरशी लोक बघितलेली आहेत की बाबा नामस्मरण करतात दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी, बाबा त्याचं वाटोळं होऊन देत. अरे मूर्खा, पण त्याचं वाटोळं होण्याआधी तुझं वाटोळं होईल. बरोबर. तू जर दुसऱ्यांसाठी खड्डा खणत असशील तर त्याच्या आधी तुझ्यासाठी खड्डा खणलेला आहे. तुम्ही देवाचं नामस्मरण करता म्हणजे काय, माणूस काय करतो,
देवाचं नामस्मरण कशासाठी करतो? बाबा मला पैसा हवा, मला गाडी हवा, बंगला हवा, मला एकदम टकाटक बायको पाहिजे, म्हणजे मला नाही पण 4 चौघांनी तिला बघितली पाहिजे. पण एक लक्षात ठेवायचं कायम, तुम्ही ज्यावेळी एखाद्या संप्रदायात, दत्त महाराजांचा संप्रदाय, स्वामी महाराजांचा संप्रदाय, तुम्ही ज्यावेळी त्यांचा बोट धरता श्रद्धेने, त्यावेळी तुमच्यासाठी व्यवस्थितपणे नेमणूक करून ठेवलेली असते. त्यांनी सोळप्पांच्या घरी जेव्हा स्वामी समर्थ प्रकट झाले, प्रकट म्हणजे स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटामध्ये आले, त्यावेळी स्वामींनी प्रथम चौकशी केली चोळप्पांची, की माझा चोळ्या कुठे? अक्कलकोटच्या वेशीवरती खंडोबाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये स्वामी, तिथे एक कट्टा होता, तो आता ती शिळा आतमध्ये ठेवलेली, तिथे स्वामींच्या पादुका आहेत, तिथं महाराज 3 दिवस बसून होते. आणि तिथं एक यवन व्यक्ती होती, तर ती व्यक्ती स्वामींना रोज बघायची की अरे हा कोणतरी फकीर बसलेले आहेत, आणि महाराजांची अवस्था पूर्ण दिगंबर अवस्थेत स्वामी असायचे. तर त्यांनी महाराजांना विचारलं, चिलीम पियोगे? तर त्यांनी सांगितलं, तुम पिलाओगे तो हम पियेंगे, म्हणून रिकामी चिलीम स्वामींच्या हातात दिली. हातात दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांनी आपोआप अग्नी प्रज्वलित केला. त्यावेळी ती जी यवन व्यक्ती होती त्याला चूक कळून आली की आपण कुठल्या तरी, म्हणजे अंगावर काटा येतो आजही. आणि ही गोष्ट मी लहान असताना पण बघितली आहे की महाराज हे ते रिकामी देतात चिलीम दिलेली का तर परीक्षा घ्यायला, त्यांची मस्ती उडवायसाठी. बरोबर. पण तुम्ही मस्ती कोणाची उडवता ह्याचं भान पाहिजे. थोरांची मस्ती, सत्पुरुषांची मस्ती, संतांची मस्ती कधीच उडवायची नाही, माणसाची आपोआप जिरते. तुम्ही लहान मुलं, तुम्ही मित्रमंडळी असाल तर एकमेकांची मस्ती उडवा. आणि मस्ती म्हणजे तुम्ही परीक्षा घ्यायला नका जाऊ. हो, कारण तुम्ही ऋषीचं मूळ, नदीचं कूळ, हे जे आहे ना, ह्या गोष्टी कधीच विचारायच्या नाही. बरोबर बरोबर. तो जेव्हा त्यांनी अग्नी प्रज्वलित केला, त्यांनी त्यावेळेला समोरचा होता, त्याला चूक कळली. त्यावेळेला म्हणजे दुपार मध्यान्ह काळचे 4 वाजलेले अक्कलकोटात, आणि जी बांग होते, म्हणजे मशिदींवर बांग होते, ती बांग झालेली. तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता तुमच्या नमाजाला निघून जा. तेव्हा त्यांना कळलं की बाबा आम्ही परत कोणतरी आहेत. त्यांना कळलं की जी व्यक्ती रिकाम्या चिलिमीमधून जर धूर प्रकट करत असेल तर साधी सुधी व्यक्ती नाही. ते तिथंच नमाजाला बसले स्वामींच्या पुढे. असं की बाबा आमचे जे कोणी देव आहात ते तुम्हीच आहात. बरोबर. आज म्हणजे ही जी ख्याती होती महाराजांची, ही दूर दूर पर्यंत नंतर पसरत गेली. आणि महाराज भुकेले होते. प्रथम गेले चोळप्पाच्या घरी. चोळप्पा जेव्हा स्वामींच्या समोर आले त्यावेळेला स्वामींनी एकच प्रश्न केला, अरे चोळ्या होतास कुठे? चोळप्पांना हे माहित नव्हतं, कारण चोळप्पा म्हणजे खूप गरीब फॅमिली होती त्यांची, घराणं जे होतं ते खूप गरीब होतं त्यांचं. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचा परोपकार करण्याची वृत्ती खूप होती. स्वामींचं आणि त्यांचं 7 जन्माचं नातं होतं. अच्छा. आणि त्यांची एक सवय होती, गावात कोणीही येऊ, फकीर येऊ, बाबा येऊ, बुवा येऊ, ते घरामध्ये आणून त्याला जेवण घालायचे. अच्छा. आणि ज्या यवन माणसाने महाराजांची मस्ती उडवली त्यांनीच चोळप्पांजवळ नेऊन दिलं. तेव्हा स्वामींनी विचारलं की चोळ्या तू इतके दिवस कुठे होतास? चोळप्पा महाराजांनी स्वामींना प्रश्न केला, मी तर तुम्हाला ओळखत नाही. तेव्हा महाराजांनी त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला. हात ठेवल्यानंतर 507 जन्म त्यांना आठवले. ही सगळ्यात मोठी अनुभूती होती. म्हणजे जे आपण म्हणतो ना कुंडलिनी जागृत होणं वगैरे, तसा प्रकार महाराजांनी ताबडतोब डोक्यावर हात ठेवून त्यांना दाखवला की बाबा बघ, तू ह्या जन्मामध्ये ह्या वेळेला माझ्यासोबत अशा अशा रूपामध्ये हजर होतास. जर स्वामी महाराज श्री विष्णू असतील तर चोळप्पा महाराज शेषशाही सर्प आहेत. समजलो. हे नातं त्यांच्यामध्ये होतं. म्हणजे ज्या वेळेला त्यांची पुण्य एवढी होती ना चोळप्पांची, का महाराजांसाठी समाधी जी होती, स्वामींची समाधी आहे, तुम्ही अक्कलकोटला कधी गेलात तर पुढचं जे दगडी बांधकाम आहे ते स्वामी समर्थांच्या डोळ्यासमोर झालेलं आहे. ते स्वामींनी स्वतः करून घेतलेलं आहे अक्कलकोटच्या राजघराण्याकडून. जे भोसले राजघराणं आहे त्यांच्याकडून ते दगडी बांधकाम जे आहे ते स्वामींनी करून घेतलंय. पण जो आतला खड्डा खणलाय त्याला स्वामी म्हणायचे ब्रह्मानंदी गुफा. ती गुफा चोळप्पा महाराजांनी स्वतः खणलेली आहे. जर मी तुमचा मित्र आहे, मी तुमच्यासाठी खड्डा खणतोय आणि मी तुम्हाला म्हणालो की बाबा हे बघ तुला मेल्यानंतर इथंच गाडणार आहे मी,
तुम्ही काय करणार, मला धो होणार. करेक्ट करेक्ट. स्वामींनी विचारलं, अरे चोळ्या काय करतोयस? त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की तुम्ही जेव्हा निर्वाण होईल तुमचं, तेव्हा तुम्ही इथंच समाधी घेणार. तेव्हा स्वामी हसून म्हणाले, अरे चोळ्या, माझ्या आधी तुलाच या खड्ड्यात मी घालतो. त्यानुसार स्वामींच्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे एक अलौकिक असं तेज आहे, अलौकिक अशी वाणी आहे. ते जे म्हणायचे ती गोष्ट 100 नाही 1000% सत्य होणार. त्या उक्तीनुसार चोळप्पा महाराजांनी प्रथम देह ठेवला. त्याच्या दीड वर्षानंतर स्वामी समर्थांनी देह ठेवला आणि त्याच जागेत देह ठेवला, ज्याला ब्रह्मानंदी गुफा. त्या गुफेत महाराजांनी समाधी घ्यायच्या 15-20 दिवस आधी स्वामी त्या गुफेमध्ये जाऊन ध्यानाला बसायचे. ती पवित्र जागा आहे. महाराजांनी त्यांचंच घर का निवडलं? पूर्व पुण्याई. जसा कुंडलिकासाठी श्री विठ्ठल धावून आले, तसे चोळप्पांसाठी श्री स्वामी समर्थ धावून आले. त्यांचं नातंच असं होतं. म्हणजे त्यांच्या एका हाकेवरती परब्रह्माला येणं झालं की स्वामी त्यांच्या घरामध्ये 22 वर्ष राहिले. 1 नाही 2 नाही 22 वर्ष. आपण 2 दिवस आलेला पाहुणा सहन नाही करत. ते 22 वर्ष, ते 22 वर्ष त्यांच्या घरात राहिले. त्यांना प्रचंड त्रास दिला स्वामींनी. ओके. म्हणजे चूल पेटली